ऋषी प्रभाकर गुरुजी, परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान घेत असतो आणि आपल्यासाठी हा नॅचरल लिव्हिंगचा जो कोर्स आहे तो डॉक्टर इंद्रायणीमा प्रमोदजी केळकर ह्या घेऊन आलेले आहेत. तर तो अतिशय सुंदर असा कोर्स आहे की ज्याने आपल्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. तर या पुढील मार्गदर्शनासाठी मी मान्य अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव मा. तुम्ही कन्सिस्टंटली गेले 30 दिवस बरोबर हे काम करताय. सो कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. ते आपण गुड. सो एक बरेच जण ग्रीन ज्यूस प्यायला आणि कांजी घेतला असे काय काय मेसेज टाकतायत. सो इट्स गुड. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक ग्रीन ज्यूस घेत आहेत त्यांनी जर कोणालाही किडनीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला किडनी स्टोन किंवा गाल ब्लॅडर स्टोन सांगितलेले असतील तर त्यांनी पालक ऍड करू नका. बाकी तुम्ही सगळी लिफी व्हेजिटेबल्स, लीव्स आणि बाकी व्हेजिटेबल घालू शकता. ओके, ही एक सजेशन. कारण पालकामुळे ती किडनी स्टोन्सचा आकार वाढतो जनरली. त्याच्यामध्ये जे काय द्रव्य आहेत त्याच्यानी किडनी स्टोनची वाढ होते असं म्हणतात. तर त्यांनी तो पालक अवॉइड करावा ज्यांना किडनी स्टोनचा किंवा कुठल्याही प्रकारच्या किडनी इश्यूज असतील, UTI असेल किंवा किडनी स्टोन असतील, त्यांनी पालक अवॉइड करा. तुम्ही बाकी कुठलेही चुका चाकवत ते सगळं घालू शकता पाहिजे तर. दुसरं म्हणजे कांजी करताना सुद्धा बीटरूट जितकं कमी खाल तितकं चांगलं, ज्यांना किडनी प्रॉब्लेम असेल. अदरवाईज एव्हरीथिंग इज ओके. गॉल ब्लॅडर साठी तेच का? गॉल गॉल ब्लॅडरचे ब्लॅडर जे सुद्धा स्टोन तेच, असतील कारण ते दोन्ही मग किडनी पुढे ते तुमचे जर तिथनं काढले, ते दोघं एकमेकांशी बाजूबाजूलाच फ्रेंडली रिलेशन मध्येच असतात ते सगळे. तर ती स्टोन बनण्याची जी प्रोसेस आहे ना, ते जे कोॲग्युलेशन होतं किंवा तो जे प्रोसेस होते त्यासाठी पालक किंवा तुम्ही कॅबेज आणि टमाटा हे मिक्स करणं किंवा पालक टमाटा मिक्स करणं, तो जो टमाटा जो हायब्रिड खाता ना तो सगळ्यात डेंजरस आहे. ओके, तर हायब्रिड टमाटा अवॉइड करा. तुम्ही चिंच, आमसूल किंवा देशी टमाटे वापरा आणि नॉर्मली किडनीचा प्रॉब्लेम होणार नाही नंतर. ओके ओके, गुड. आता आपण अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहे. 10-11 सेशन्स आपले झालेले आहेत. किती जणांना सिमटम्स मध्ये, म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्या सिमटम्स मध्ये काही बदल झालेला दिसतोय? तुम्ही अनम्यूट करून सांगा. मला आहे ना, मला गॉल ब्लॅडर नाही, स्टोन, कोणाच्या सिमटम मध्ये काही मला गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आहेत असू दे. आणि मला जेवल्यानंतर असं चपकायचं ना, तर ते आता म्हणजे ह्या जवळजवळ 30 दिवस झाले ना, तर याच्यामध्ये नाही झाला तसा त्रास. ओके, व्हेरी गुड. ओके, आम्हाला हे फॉलो केल्यापासून ना खूप हलकं वाटतंय दोघांनाही. आणि सकाळी तशी नॉर्मली यायची जाग, पण बऱ्याच वेळेस अलार्म वाजून जाग यायची. पण आता हे सुरू झाल्यापासून अलार्मच्या अगोदरच जाग येते आणि झोपेमध्ये फरक पडलाय. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. छान लागते. म्हणजे लवकर जेवल्यामुळे झोप लवकर येते आम्हाला. 9 वाजताच आम्ही जांभया द्यायला सुरुवात करतो. झोपतो. संपत असताना बऱ्याच जणांचं मी बघते की आता कधी संपतोय अशी वेळ त्यांची बॉडी म्हणत असते. तुम्हाला माइंड म्हणत असतं ऐकायचंय, बॉडी म्हणत असते दॅट इज अ गुड साईन. आपल्याला वेळ अवेलेबल नाहीये, त्यामुळे माझ्यासाठी हा 8 वाजता ठेवलाय आणि 8:30ला संपेल. पण काही वेळा एक्सटेंड होतो.
नाही नाही, ते थोडंसं हवेत बदल झाल्यावर मला सर्दीचा त्रास व्हायचा, किंवा छोटी छोटी ऑब्झर्वेशन्स की ज्याला आपण सिमटम्स म्हणतो, की काही मला काय आहे ना, आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा डोकं दुखायचंच, किंवा असं कुणाकडे बाहेर जेवायला जाऊन आलं की पोटात गडबड व्हायचीच. यस स्वाती, बोला. मला असा बदल झालाय याच्यामध्ये की एकतर म्हणजे संध्याकाळी 5-5:30 जरी जेवले तरी सकाळी 8-9 वाजेपर्यंत पण असं वाटत नाही की काहीतरी खायचं आहे. म्हणजे हा आधी तर 12 तास असं वाटत होतं की 12 तास फास्टिंग होणार की नाही होणार, पण आता 13-14 तास पण आरामात होतं. म्हणजे त्याला असं वाटत नाही. आता आधी असं व्हायचं की 5ला जेवल्यानंतर तर रात्री भूक लागेल आणि रात्री नाही जेवलं तर मग दुसऱ्या दिवशी डोकं हमखास दुखणार आहे, कारण की आपण जेवलो नाही खूप वेळपासून, असंही कुठेतरी असायचं मनामध्ये. तर हम्म. ते बंद झालंय. ते अजिबातच म्हणजे डोकं दुखत नाहीये किंवा असं काही होत नाहीये. दुसरं पाण्याचं जे की म्हणजे असं वाटत होतं की आतापर्यंत आपण सकाळी सवय म्हणून पित होतो पाणी, गरम पाणी प्यायचंच आहे. म्हणजे तेव्हा हे असं कधी बघितलंच नाही की आपल्याला तेव्हा तहान आहे की नाहीये, इकडे लक्ष नाही दिलं. पण नाही, ते रुटीन नुसार की उठलं की गरम पाणी प्यायचे, ते पित पित होते. आणि त्यानंतर एकदा जेवण झालं की जेवणामध्ये पाणी प्यायचं आणि मग जेवण झाल्यानंतर 1 ते 1 तासानंतर पाणी प्यायचं. मग त्यावेळेला तर असं असं म्हणजे ते आठवण करून ते पाणी पित होते. म्हणजे हे नाही बघितलं कधी की आपल्याला तहान लागलीये की नाही लागलीये. पण आता तसं न करता जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी पिते, तर मला असं लक्षात येतंय की अननेसेसरी ब्लॉटिंग किंवा ऍसिडिटी की असं काही जे म्हणजे ऍसिडिटी पण, जळजळ पण नाही, जस्ट एक ब्लॉटिंग सारखं जे काही व्हायचं तर ते नाही होते असं मला वाटतं त्याच्यामुळे. आणि पाण्याचं म्हणजे प्रमाण पहिल्यापेक्षा मला असं वाटतं कमी झालंय प्यायचं. पण बहुतेक तेवढीच गरज आहे शरीराला, माहिती नाही. थंडी आहे त्यामुळेही कमी व्हायला पाहिजे, हा, आणि जसा उन्हाळा वाढेल तसं ते वाढेल. बरोबर बरोबर. पण सीझनल त्याच्यामुळे असतं. पण युरिन मध्ये काही असं कलर मध्ये ते नाही आलं की बाबा कॉन्सन्ट्रेशन वाढलंय की काय, असं नाहीये. ते प्रॉपर आहे, म्हणजे असं नाही की हा हा डिहायड्रेशन नाही. नाही. आणि मी आता सगळे माझे ब्लड टेस्ट पण केलेत आता, तर ते पण ओके सगळे. म्हणजे आधी पण होते पण आता पण म्हणजे व्हिटॅमिन B12 पण बऱ्यापैकी आहे चांगलं आता. व्हिटॅमिन B12 पण जे आहे. आणि मी कांजी, कधी राईस कांजी किंवा कधी पोळ्यांची कांजी जी आहे ती करते. फक्त मला बीटरूट कांजी नाही समजली अजून, मी ती केली नाही. मला फक्त आज जर जमलं तर मला त्याचं थोडंसं मी व्हिडिओ प्रोसिजर काय आहे. पाठवतो आपल्या ग्रुपमध्ये, मागे जा तुम्ही, बीटरूटचा व्हिडिओ मी पाठवलेला आहे. हो, व्हिडिओ पाठवलाय, मग तशीच करायची आहे का ती म्हणजे. हा, सिम्पल आहे. तुम्ही बीटरूट सालासकट, साल पील करू नका त्याचं. हा हा कारण त्याच्या सालावरच जास्त हे असतात. फक्त ते स्वच्छ करून घ्या, कारण ते जमिनीचं असल्यामुळे कधी कधी माती असते त्याला. तर खूप व्यवस्थित थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा, आणि त्याच्यावरचं पूर्ण माती निघून जायला पाहिजे. आणि त्याचं जे वरचं साल आहे ना, ते सुद्धा तुम्ही पील न करता सुरीने कापा ते साल. म्हणजे त्याच्याबरोबर थोडं बीटरूट पण येतं आणि साल पण येतं, असं कापा. तर हम्म. बीटरूटचं सेंटर जास्त लागतच नाही. त्याचं वरचं जर तुम्ही पूर्णपणे काढलं आणि ते एका काचेच्या बाटलीमध्ये, म्हणजे मी तर ते आपल्या ज्यूसच्या बाटल्या मिळतात नाही हा आजकाल, त्याच्यामध्ये 2 ह्याच्यात घालून ठेवते. आणि त्याच्यात एका 100 ml किंवा 200 ml चा तुमचा जो ग्लास आहे, त्याच्यासाठी तुम्ही 7-8 तुकडे घालून ठेवा बीटरूटचे, जे असे लांब लांब तुम्ही असे बोटाच्या साईजचे लांब कापाचे, म्हणजे अर्ध बोटा एवढे ते घालून ठेवा. त्याच्यामध्ये मोहरी घाला. मोहरी सुद्धा ती तुम्ही आपल्या लोणच्यासाठी वापरतो ना मोहरीची डाळ, पण हा तुम्ही ती बाजारातनं विकत आणू नका. मोहरी मिक्सरवर फिरवा. ओके, म्हणजे मी तर काय करते, मोहरी, त्याच्यानंतर तुमचं सिनेमॉन, आणि थोडं जिरा, आणि त्याच्यामध्ये खडे मीठ म्हणजे ते क्रिस्टल सॉल्ट, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजूनही हे करायचं तर सौंफ, आणि असे काही ज्याचे तुम्हाला खूप एरोमा जास्त नाहीये असे सगळे मसाल्याचं थोडं हे घालू शकता तुम्ही. असं तुम्ही मिक्सरवरती 1 आठवड्याचं काढून ठेवू शकता, आणि 1 चमचा त्याच्यामध्ये घालून ठेवायचं ते. आणि ते पाणी त्याच्यात पूर्ण ते 200 ml पाणी घालायचं, आणि रात्री ठेवा. आणि ते 36 तास पर्यंत ती बाटली तशीच राहिली पाहिजे, पण त्याला घट्ट झाकण नाही लावायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं जिथनं थोडी हवा त्याच्यामध्ये जायला पाहिजे. ओके, कारण त्याच्यामध्ये ते फर्मेंटेशन सुरू होतं तसं. मग नाहीतर काही वेळा मी लोकांचं बघितलंय, बाटली घट्ट लावून ठेवली तर ती फुटते, इतका तो गॅस आतमध्ये तयार होतो. त्यामुळे त्याला थोडं उघडं ठेवायचं बाटली कोपऱ्यामध्ये एका. आणि 36 तास, 48 तास झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त मग 36 तास नंतर एकदा त्याला हलवून ठेवा.
म्हणजे त्याच्यावरती जो गॅस आलेला आहे किंवा वरती जे फर्मेंटेशन सुरू झालंय ते तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतातच तिथे आणि खूप टेस्टी लागतं. फक्त मग नंतर फिल्टर करून घ्यायचं आणि ते जे बीटरूटचे पीसेस आहेत ते टाकून द्यायचे, कारण त्यातलं सगळं सत्व त्या पाण्यामध्ये आलेलं असतं. आणि अशीच तुम्ही कॅरट कांजी करू शकता. कुठलेही जे रूट हे आहेत ना त्याची कांजी करू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा कॅरेट आणि बीट मिक्स पण करू शकता तुम्ही. ओके. ठीक आहे. ओके, गुड. आता मला एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी की सपोज आपल्याला ताप येणार आहे असं वाटतं तेव्हा काय काय होतं बॉडीमध्ये? असं वाटतं की काहीतरी कणकण आहे, ताप येईल असं वाटतंय, किंवा घसा काहीतरी खोकला होईल असं वाटतंय, सर्दी होईल असं वाटतंय, असं बॉडी सांगते का आपल्याला? काहीतरी वाटतं का असं आपल्याला? हो. हो तोंडात वाटतं. चव जाते. सिम्पटम काय असतात त्याचे? तोंडात चव जाते. डोकं, घसा, डोकं जड होतं, घसा डोळे तरी डोळे डोळे गरम होतात. डोळे आणि तोंडाची चव जाते. बॉडी तहान पण जास्त लागते, कधी कधी तहान जास्त लागते. आणि खूप जेवायला वाटतं का काही? तोंडाची नाही चव ते जाते. हा, पहिली गोष्ट तोंडाची चव जाते. मग हे जे सिम्पटम्स आहेत ते काय येत असतील? तर बॉडी आपल्याशी बोलतीये. ओके. म्हणजे आता तुम्ही खूप चालून आलात, सपोज तिरुपती तुम्ही पूर्ण चालत चढलात, किंवा तुम्ही नर्मदा परिक्रमा केलीत, किंवा तुम्ही असं देवळाच्या खूप 108 प्रदक्षिणा घातल्यात. त्याच्यानंतर काय होतं, थोडा वेळ बसलं, चालत असताना काही होत नाही बरं का, चालत राहता तुम्ही. आणि मग एकदा का बसलात आणि बसून उठताना पोटऱ्या सांगतात तुम्हाला की नाही आता थोडा वेळ रेस्ट घे. तिथे असं काहीतरी काहीतरी होत राहतं आणि आपण म्हणतो नाही नाही अजून नाही, थोडा वेळ बसलं पाहिजे, राईट? तर तिथे काय आहे की मसल स्ट्रेन झालेत आणि ते मसल आता सांगतायत की त्याला एनर्जी त्याची रिफिल झालेलं नाहीये, ते मसलची एनर्जी, आणि ती एनर्जी त्याला शरीराकडनंच मिळायला पाहिजे. तर मसल आपल्याशी बोलतात तेव्हा ते काय सांगतात, पायात क्रॅम्प आल्यासारखं होतं किंवा पाय जड झाल्यासारखे होतात वगैरे. तसंच शरीरामध्ये बॉडी ताप आलं किंवा त्याला सर्दी होणं किंवा खोकला होणं, ही सगळी ऍक्च्युली बॉडीमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे लक्षणं आहेत, सिम्पटम्स आहेत. मग ताप येणं ही ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे, कारण बॉडी तुम्हाला काय सांगतेय की आता थोडी विश्रांती घ्या. मी थोडंसं जास्त काम केलेलं आहे, काहीतरी गडबड आहे, मला आता तुम्ही विश्रांती, म्हणजे काम बंद करा असं सांगत नाहीये बॉडी, पण आपल्या मेन पोटाला विश्रांती द्या असं बॉडी सांगतेय. म्हणून जिभेची चव पण जाते. पण मग आपण काय करतो, त्याला ताप आलाय, त्याच्या काही तोंडाला चव नाहीये, थोडस तू मेतकूट भात खा, त्याच्यावर लोणचं खा, पण काहीतरी खा, कारण डॉक्टरकडे औषध आणलंय. मग डॉक्टर म्हणतो की काहीतरी खा आणि औषध घ्या. मग औषध घ्यायला पाहिजे म्हणून खाल्लं पाहिजे, आणि मग खाल्ल्यानंतर औषध आणि आपण खाल्लंय त्या दोघांमुळे होतं काय, तर शरीर आपल्याला जो सिग्नल देत होतं, जे लक्षण सिम्पटम म्हणून सांगत होतं की काहीतरी गडबड आहे, तुम्ही थोडं रेस्ट करा, त्या सिम्पटमला आपण मारून टाकतो. आणि मग तुम्ही पॅरासिटामॉल क्रोसिन घेतली तर 6 तास काय होतं, काहीही जाणवत नाही. ऍक्च्युली तुमचा ताप गेलेला नाहीये, पण त्यांनी तुमच्या ब्रेनचं आणि बॉडीचं कम्युनिकेशन कट केलेलं आहे, तो चॅनेलच कट झालाय. जसं मी तुम्हाला जर फोन करत असेन आणि मधली टॉवर जर तो फोन टेलिफोनचा एअरटेलचा टॉवर जर खराब असेल, तर तुमचा फोन पण चांगला आहे, माझा फोन पण चांगला आहे, पण आपण एकमेकाला कनेक्ट करू शकत नाही. तशी परिस्थिती होते. आपलं ब्रेन नॉर्मल आहे, बॉडी नॉर्मल वाटते, कारण ब्रेनकडे काही सिग्नल बॉडीकडनं जात नाही, त्यामुळे ब्रेन पण बॉडीला काही सिग्नल देऊ शकत नाही. अशा वेळी बाबर चबर खायची इच्छा होते, कारण तोंडाला ऍक्च्युली चव नाही. मग आपण चांगली गोष्ट करतोय का शरीराला त्रास देतोय त्याच्यामुळे? विचार. त्रास देतोय. शरीराला त्रास देतो. ऍक्च्युली त्रास देतोय, राईट? तर बॉडी आपल्याला जे सांगतीये, बॉडी आपल्याला लक्षणं अशी दाखवतीये. सगळी लक्षणं आपली आपण ऐकायची नाहीयेत. म्हणजे आता चक्कर येऊन पडलं तर डॉक्टरकडे जायचंच आहे, किंवा हात मोडला तर डॉक्टरकडे जायचंच आहे, आणि याच्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे जायचंय. म्हणजे माझे एक डॉक्टर आहेत, आपले SSY मेडिटेटरच आहेत विशाखापट्टणम मध्ये.
मी त्यांच्याकडे जायची, ते मला लिहून द्यायचे गोळ्या, ते विचारायचे गोळी घेतली का, मी म्हणलं हो, गोळी विकत घेतली. म्हणजे काय तर इमर्जन्सीसाठी माझ्याकडे मी गोळी ठेवली आहे, आणि जर मी माझ्या नॅचरल पद्धतीने त्याला हँडल नाही करू शकले तर मी गोळी घेणार आहे, आणि त्याच्यासाठी स्वतःला मी 1 दिवस देणार आहे. ही त्यांच्याकडनं मी परमिशन घेऊन यायची, कारण त्यांना माहिती आहे की माझ्याकडे तो 1 दिवस घेण्याची परिस्थिती आहे का नाही, का ते नाही शक्य आहे. मग ते मला सांगायचे नाही नाही, यावेळी तर नाही, तुला गोळी घ्यायलाच पाहिजे. नाही तर म्हणायचे हा, तू उद्या कॉल कर काय झालंय ते. तर डॉक्टरशी कन्सल्टेशन मध्ये राहा, पण स्वतःला ऑब्झर्व करा. खूप मोठा वाटत असेल तर, पण छोट्या छोट्या गोष्टी ज्याची आपल्याला बॉडी सिम्पटम देते त्याच्यासाठी आपण औषधं घेऊन त्या सिम्पटमला सप्रेस करतो. कारण ॲलोपॅथी मेडिसिन ट्रीट्स द सिम्पटम, नॉट द कॉज. ऍक्च्युली कुठलंच मेडिसिन कॉजला पहिल्यांदा ट्रीट करत नाही, पहिलं ते सिम्पटमलाच ट्रीट करायला बघतं. नाहीतर आपल्याला त्याच्यावर विश्वासच वाटत नाही. नाही आता डोकं दुखतंय आणि तुम्ही जर आयुर्वेदा डॉक्टरकडे गेला आणि तो म्हणला की माझा ऍक्च्युली होमिओ किंवा आयुर्वेदा घेतल्यावर तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, पहिल्यांदा तो वाढतो आणि मग कमी होतो, असं पूर्वी सांगायचे. पण मग त्या डॉक्टरांकडे जाणंच लोकांनी बंद केलं, की मी गोळी घेतली पण माझं डोकं दुखायचं वाढलंच आहे, पोट दुखायचं वाढलंच आहे, हे काय बरोबर नाहीये. मग आजकाल ते काय करतात, पहिलं तुम्हाला शांत करण्याचं देतात आणि मग बहुतेक आय थिंक सो की तसं करत असल्यामुळे मग आता लोकांचा विश्वास बसलेला आहे. कारण मी जेव्हा होमिओपॅथीचं शिकले, बाग फ्लॉवर शिकले, तेव्हा डॉक्टरनी आम्हाला हेच सांगितलं होतं की पहिलं त्याचं लक्षण काय आहे, म्हणजे मेडिसिन बरोबर आहे याचं लक्षण काय आहे, तर तुमचा रोग पहिल्यांदा एस्कलेट होतो आणि मग तो खाली येतो. येस स्वाती, काय सांगायचं तुम्हाला? काय नाही, मला फक्त होमिओपॅथीचं जे म्हटलं ना आता की रोग पडले वाढतो, तो प्रत्येक डिसीज मध्ये नाही होत. तो फक्त जेव्हा तुमचा डिसीज जर स्किन डिसीज आहे आणि तो खूप सप्रेस झालाय किंवा तुम्ही खूप जास्त टॉक्झिन्स घेतलेले आहेत, तर मग स्किन डिसीज मध्ये तो आधी वाढतो, म्हणजे तो एक वाढू शकतो, म्हणजे वाढू शक्यता शकतो. आहे. वाढू म्हणजे ते शकतो. पण सगळ्या याच्यामध्ये नाही होत, सगळ्या बाकीच्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये नाही होत तसं. ट्रू. ओके, पण लोकांना आपल्याला जर झालंय आणि तो वाढला तर मेडिसिन बरोबर काम करत नाहीये असं वाटतं. माझं महत्वाचा पॉइंट काय आहे की असं जर झालं तर आपल्याला वाटतं की बरोबर काम करत नाहीये आणि मग आपण काहीतरी वेगळं शोधतो. तसं न करता त्या डॉक्टरशी परत बोललं पाहिजे आपण की असं असं झालंय, हे बरोबर आहे का नाही. ओके, जर आपण डॉक्टरचा सल्ला घेतोय तर तो पूर्ण घ्यायला पाहिजे. जिथे आपण स्वतःला ऑब्झर्व करतोय तेव्हा सिम्पटम्स ना मारायचं नाहीये, सिम्पटम्स ना समजून घ्यायचंय आणि मग आपण त्याची स्वतःची आपली. सो बॉडीकडे ऍक्च्युली कुठलंही मेडिसिन हे बॉडीला हील करत नाही, तर ते मेडिसिन बॉडीला स्वतःला हील करण्यासाठी मदत करतं, जस्ट लाईक कॅटलिस्ट. कारण बॉडीकडे स्वतःकडे इतकी शक्ती आहे स्वतःच स्वतः हील करण्याची की आपण त्याला फक्त त्यावेळी ते मेडिसिन दिल्यामुळे बॉडी मग. त्यामुळे काय होतं, एकच मेडिसिन सगळ्यांना एकसारखं देता येतं का? कुठल्याही डॉक्टरला विचारा, असं नाही देता येत. कारण त्यांना त्याची सगळी हिस्ट्री, त्याची काय प्रोसेस आहे, त्यांचे काय, नुसते सिम्पटम सारखे असले तरी मेडिसिन सारखं असण्याची गरज नाहीये. आणि सेम मेडिसिन असेल तर ते सेम सिम्पटम साठीच द्यायला पाहिजे असं पण नाहीये. कारण ते मेडिसिन कशासाठी कधी काम करतं हे डॉक्टरला शिकवलेलं असतं. पण आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला ही नॅचरल प्रोसेस आहे. ओके, त्यामुळे त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कधीच आजारी पडणार नाही आणि म्हणून डॉक्टरकडे जाऊच नाही, असं नाहीये. पण जर आपण चांगला आहार आणि आपलं जीवनशैली या दोघात जर परफेक्ट बॅलन्स केलं तर आपली बॉडी आपल्याला आपले सिम्पटम्स विषयी खूप लवकर सांगते, त्याची स्टेज पुढे जाऊ देत नाही. आणि अशा वेळी आपण स्वतःला जर व्यवस्थित सपोर्ट केलं त्या सिम्पटमना अंडरस्टँड करून बॉडीला अजून त्रास न देण्यासाठी, तर आपण त्याला सहज निरोगी ठेवण्याच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. आता अजून एक गोष्ट जी मी खूप आपले डॉक्टर BM हेगडे असतील कर्नाटकातले किंवा
अमेरिकेतल्या 2-3 डॉक्टर्सचे मी व्हिडिओज बघितले की आता सपोज आपण आता मॅडम म्हणल्या ब्लड टेस्ट केली किंवा मी मेडिकल टेस्ट केली, ब्लड युरिन सगळं, आणि माझे पॅरामीटर नॉर्मल आहेत. म्हणजे काय, माझे पॅरामीटर रेंज आहेत. तर ही पॅरामीटर्स कसे ठरवले जातात माहितीये का तुम्हाला? आता डायबिटीस होण्यासाठी शुगर 90च्या काय 100च्या खाली नसली पाहिजे आणि 150च्या वर नसली पाहिजे, असं सपोज फॉर एक्झाम्पल असं म्हणलं तर हे 2 पॅरामीटर आले कसे, कुठून आले असतील? डॉक्टर सांगू फार्मा कंपनीकडनं. हा, फार्मा कंपनीकडनं येतात. खूप मोठी लॉबी आहे ती, पण ऍक्च्युली तो स्टॅटिस्टिकल डेटा आहे. ओके, म्हणजे काय केलं जातं की सपोज एक 10,000 लोकांचा सर्वे केला जातो की या सगळ्या लोकांची ब्लड टेस्ट केली जाईल, त्यांचे सगळ्यांचे पॅरामीटर नोट केले जातील, ऍक्च्युअल पॅरामीटर्स, आणि मग तो डेटा प्लॉट करून एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघतील की याच्या वर असलेले हे सिम्पटम्स आहेत, याच्या खाली असतील तर हे सिम्पटम्स आहेत. मग ही रेंज आहे ज्यांना हे काही सिम्पटम्स नाही आहेत. तर ते पहिलं नेट प्रॉब्लेम असं. आवाज येत नाही. हा, येत नाही, नेटचा प्रॉब्लेम असं. येतील. कारण हे न्यूजपेपर मध्ये आलेलं होतं. मग अशी ती वाढवली म्हणजे का, कसं झालं असेल? मध्ये आलं नाही ना ऐकायला थोडस. आवाज नाहीये. थांबा थोडा वेळ, इंद्रमाचं नेटवर्क गेलं बहुतेक, ते एक्झिट झाले आहेत. हा, येतील परत. या सॉरी, सडनली काहीतरी इंटरनेट इश्यू झालेला. ओके, या सो काय होतं की पहिला केव्हा त्यांनी तो रिसर्च केला होता तेव्हा ते डेटा दिला होता. त्याच्यानंतर अजून खूप जणांचा त्यांनी रिसर्च करून मग त्यांनी ऑब्झर्वेशन देऊन तो डेटा मॉडिफाय केला. आता याच्यामध्ये फार्मा लॉबी असू शकते आणि त्याचे काय रोल आहेत वगैरे आपण त्या ह्याच्यात जाणार नाही आहोत, पण बेसिकली प्रत्येक माणूस हा त्या रेंजमध्ये आहे म्हणजे नॉर्मल आहे अशी गरज नाहीये, असं कितीतरी आता ह्याच्यावर पण रिसर्च झालंय. जेनेटिकली लहानपणापासून तुम्ही जर तुमचा चेक केलेला असेल डेटा, पण आपण काय करतो, कुठला तरी प्रॉब्लेम आल्यानंतर आपण टेस्ट करतो, तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात कधी टेस्टच करत नाही. मग अशी काही जण असतात की ज्यांचा लहानपणापासनं ही शुगर किंवा त्याचे काय कोलेस्ट्रॉल किंवा त्याच्या काही गोष्टी ज्या ब्लड टेस्ट सीबीसी मध्ये येतात, कम्प्लीट ब्लड टेस्ट मध्ये चेकअप मध्ये येतात, काही पॅरामीटर हे आपल्या शरीराचे वेगळ्याच प्रकारे असू शकतात आणि त्यामुळे सगळ्यांना त्या नॉर्मल डेटामध्ये फिट करण्याची गरज नाही. याच्यावर आजकाल भरपूर काम चाललेलं आहे आणि ज्याला म्हणतात एपिजेनेटिक. एपिजेनेटिक म्हणजे काय, तर प्रत्येक शरीर वेगळं आहे आणि प्रत्येक शरीराची एक हँडल करण्याची, म्हणजे स्वतःला हँडल करण्याची, डिसीज हँडल करण्याची, फूड हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे एक औषध सगळ्यांना एकसारखं लागू होऊ शकत नाही. हा सध्या खूप मोठा रिसर्च चालू आहे आणि भारत देशामध्ये आपली जी संस्कृती होती त्या ऋषींनी दरवेळी हेच सांगितलं होतं की मी आज, किंवा आयुर्वेदामध्ये किंवा असंच सांगितलं जातं की एक औषध एक सिम्पटम साठी नाहीये, तर औषध हे माणसासाठी दिलं जाईल, औषध सिम्पटम साठी दिलं जाणार नाही. हा त्याचा की हे खाल्लं नाही तर चालेल का, ते खाल्लं नाही तर चालेल का, हे केलं तर चालेल का, ते केलं तर चालेल का,
असं विचार न करता तुम्हाला शरीराला जे सहज वाटतंय ते तुम्ही करा. आणि डॉक्टरच्या कन्सल्टेशन मध्ये जर तुम्हाला तो डिसीज क्रोनिक किंवा अशा पद्धतीचा असेल की जो मी हँडल करू शकणार नाही, पण तुम्ही जर हेल्दी असाल आणि काही जनरल प्रॉब्लेम नाहीये असं वाटत असेल तर स्वतःच्या बॉडीला ऑब्झर्व करत राहा. तुमची बॉडी तुमच्याशी खूपच बोलते. ओके, म्हणजे जसे जसे तुम्ही हा उपासाचा काळ वाढेल ना तुमचा 12 ते 13 ते 14 तास, सकाळची भूक लिटरली तुम्हाला मनामध्ये वेगवेगळे विचार देईल आणि हे खायला वाटतंय ते खायला वाटतंय पण व्हायला लागेल हळूहळू. आणि ते लहान मुलं कशी करतात ना, तुम्ही बघा 3-4 वर्षाची मुलं जी असतात, तुम्ही सपोज बाजारात जाऊन भाज्या आणल्यात आणि त्या भाज्या आता तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत म्हणून ती पिशवी तुम्ही तिथंच ठेवली, काय करतात ती लहान मुलं? घेऊन खायला लागतात. उचलून खाते ना ते. कुठल्या आधी बघतात काय भाज्या काय बघितलंय का तुम्ही? उघडते ना, घेते. भात असेल ती नाही उचलत, त्यांना काही काहीतरी शोधतात, उचकायला लागतात पिशवी. हा शोधायला लागतं. त्या मुलांचं कॅल्शियम कमी असतं, ती मुलं खडू सुद्धा खातात. आणि आपण म्हणतो हे खडू काय खायची गोष्ट आहे, माती खातात लहान मुलं. त्यांचं शरीर त्यांना सांगत असतं. तर ते सिम्पटम आई वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे की तो माती खातोय हे चूक आहे असं नाहीये, पण तो का माती खातोय याची चौकशी स्वतःच्या, म्हणजे आई जर दूध देत असेल बाळाला तर आईच्या दुधात जे कमी असेल ते बाळाला कमी असणार आहे. आणि आता आईच्या दुधावरनं टेबल फूड वरती, टेबल फूड म्हणजे काय, जे टेबलवर बसून पानामध्ये वाढलेलं फूड मुलाला दिलं जातं, तिथे ट्रान्सफर होत असताना, ज्याला अन्न प्रसारण असं म्हटलं जातं, ते करत असताना जर व्यवस्थित केलं असेल, व्यवस्थित म्हणजे त्या मुलाला कळतं मला काय पाहिजे, त्याची बॉडी त्याला दिसतं काय काय येतो. मुलं तुम्ही बघितली ना, तुम्ही तुमच्याकडे गेस्ट आलेत, सगळ्यांना अशा छानशा ग्लासमध्ये काहीतरी द्या जो डेकोरेटिव्ह आहे आणि थोडा क्रोकरी याच्यातला आहे, आणि त्या मुलाला तुम्हाला काय वाटतं तो पाडेल म्हणून तुम्ही त्याला एका छोट्या स्टील ग्लासमध्ये देऊन बघा, घेतो का तो ग्लासमध्ये? घेत नाही तो, मला तसंच पाहिजे म्हणतो. तुम्हाला त्याला द्यायचं असतं पण तुम्ही जर टेबलवर ठेवलं तर नाही आवडत, राईट? तुम्हाला सुद्धा सपोज तुम्ही 10 जण आमच्याकडे आलायत आणि मी 10 वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास ठेवले, तर कुठला उचलावा वाटेल तुम्हाला? म्हणजे एक कान तुटलेला आहे, एकाचं वरचा टवका उडालेला आहे आणि एक 2-3 अगदी नवीन आहेत आणि एकावरती छान सोनेरी ती कड आहे त्याला, असे 10 वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास ठेवले तर तुम्ही कुठला ग्लास उचलाल? चांगला आहे. चांगला आहे तो. कान तुटलेल्याला कोणी हात लावणार नाही, बरोबर आहे? तर आपल्याला जे दिसतं डोळ्यांना, म्हणजे ऍक्च्युली त्याच्या आत ठेवलेला जो ज्यूस आहे ना, सगळ्या ग्लास मधला ज्यूस सेमच आहे, त्याची चव सेमच आहे, पण आपल्यासाठी फक्त त्याच्यात काय आहे हे महत्वाचं नसतं, तर आपलं शरीर हे आपल्याला सिग्नल देताना वास, दिसणं त्याचं, हाताला स्पर्श, जिभेला, आणि जिभेचं सुद्धा बघा तुम्ही, गोड चव कुठं असते? जिभेच्या टोकावर असते. यु नो, गोड जिभेच्या टोकावर असते आणि कडू एकदम आतमध्ये असते. जिभेवरती प्रत्येक नवरसांचे एक एक पोझिशन आहे. ओके, कडू एकदम आतमध्ये असते. त्यामुळे तुम्ही कारलं खायला लागलत ना तर पहिल्या वेळ तुम्हाला ते कडू लागतच नाही. आणि अशा वेळी म्हणून ते आपण गिळून टाकलं म्हणतो ना, त्यामुळे कडू गोष्टी गिळून टाकली तर ती जिथे कडूपणा ऍक्च्युली जिभेला फील होतो तिथं जाऊच द्यायचं नाही त्याला, ते आतमध्ये जाऊ शकतं. मग सो हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की बॉडीकडे काय खायचं काय नाही खायचं याच्यासाठी सेटिंग भरपूर केलेलं आहे. तर आपण जे समजत गेलो तर मग आपण शरीराचे सिम्पटम्स समजले पाहिजेत. आणि माझे पॅरामीटर्स डिस्टर्ब झालेत म्हणून बीपी वाढवून न घेता त्याला अंडरस्टँड करा, त्याला ट्रीट करू नका असं मी म्हणत नाहीये, पण थोडस, म्हणजे आता काय 150च्या आत असेल तर चांगलंय, माझं 155 झालंय. 150 झाल्याने तुम्हाला काहीही लगेच होणार नसतं, कारण तुम्ही काही त्या बेस डेटाच्या बाहेर नाही आहात, खूप एंडला नाही आहात, कारण तो बाकी एंड डेटा आपल्याला सांगितलेलाच नसतो. आपल्याला फक्त आम्ही सिग्मा लेवलमध्ये बघितलं तर आपल्याला 3 सिग्मा 2 सिग्मा पर्यंतच सांगितलेलं असतं, बाकी सगळं
सोडून दिलेल्या असतात. म्हणजे त्या बेल कर्वचे लेफ्ट साईड आणि राईट साईड आपल्याला माहित नसते, पण डॉक्टरना माहित असतात हे सगळे, कारण ते ते चेक करतात. म्हणजे HbA1c बघणं आणि ग्लुकोज बघणं याच्यातला हाच डिफरन्स आहे की तुमचं कसं बिहेवियर आहे ते बघणं आणि आजचं काय आहे हे बघणं, यात खूप फरक आहे. ओके, त्यामुळे तुमचे जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला काहीतरी सांगतायत, त्याच्यापेक्षा तुमची बॉडी तुम्हाला जास्त काहीतरी सांगतेय आणि त्या ती ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल. मग आज आता तुम्ही प्लॅन मी तुम्हाला करायला सांगितलं तर आठवड्याचा, कारण तो सोपा होतो, पण याचा अर्थ तोच प्लॅन तुम्ही वर्षभर वापरा असं मी सांगणार नाही आज तुम्हाला. ओके, तर तुम्हाला महिन्याभरासाठी तो प्लॅन वापरा. मग महिन्याच्या शेवटी तुम्ही पुन्हा तो प्लॅनला ऑब्झर्व करा, तुमची बॉडी तुम्हाला काय सांगते आणि सीझन कसा बदललाय त्याच्याप्रमाणे बदला. मागच्या 2 दिवसापूर्वी तुम्हाला मी एक आठवड्याभराचा प्लॅन करायला सांगितला होता. त्या प्लॅनला तुमचं होमवर्क काय असेल, आता आपण पहिली गोष्ट बघितली, कधी, किती, कसं, कधी कधी काय किती आणि किती कशाची फार महत्वाचे आहे. नंतर आपण काल बघितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे आणि सात्विक राजसिक तामसिक काय. या 3 गोष्टींचा तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट अंडरस्टँडिंग ठेवा. आता तुमचा प्लॅन तुम्ही चेक करा, तुम्हाला काही मॉडिफाय करायचंय का. त्याच्याबरोबर तुम्ही बघितलंय प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक. ओके, सो या वीकेंडला तुम्हाला परत तोच होमवर्क देणार आहे मी. तुमचा प्लॅन तुम्ही मॉडिफाय करा फॉर नेक्स्ट वीक आणि तो फॉलो करा. या आठवडा पण तुम्ही केला असेल तर दॅट्स ग्रेट, आणि ज्यांनी करू नाही शकले त्यांनी आता या 4-5 गोष्टी ज्या या आठवड्यात गेल्या 10 दिवसात तुम्ही शिकलायत, किती, काय, कधी, कसं हे बघा. सात्विक राजसिक तामसिक बघा. त्याच्यानंतर प्रीबायोटिक प्रोबायोटिक बघा, कारण तुम्ही प्रोबायोटिक काही ऍड केले नव्हते तुमच्या ह्याच्यामध्ये मागच्या वेळी जो प्लॅन केला त्याच्यामध्ये. आता तुम्ही काही प्रोबायोटिक ऍड करा त्याच्यामध्ये. ब्रेकफास्टच्या वेळी किंवा तुम्ही प्रीबायोटिक ऍड करा, म्हणजे स्प्राउट्स किंवा उसळी किंवा फायबर फूड ऍड करा, की ज्याच्यामुळे तुम्हाला आता आठवड्याभरात रोज प्रीबायोटिक जायला पाहिजे, ज्यामुळे तुमचे आता जे गुड बॅक्टेरिया तयार व्हायला लागले त्यांना फूड मिळालं पाहिजे. आणि आठवड्यातनं 2-3 वेळा तरी प्रोबायोटिक घेतलं पाहिजे, ज्यामुळे गुड बॅक्टेरिया वाढणार आहेत. ओके, सो आज आहे फ्रायडे, उद्या सॅटरडे तुम्ही प्लॅन करा. संडेला आता मला सांगा तुम्हाला काय बदल करावे लागले, किती बदल करावे लागले आणि त्यात काय तुम्हाला आता प्लॅनिंग कसं करावं लागणार. ठीक आहे, सो तुम्हीच केलेल्या चार्टला तुम्ही रिमॉडिफाय करा किंवा रिलुक करा त्याच्यासाठी, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता गेल्या 8-10 दिवसात शिकलायत त्याचा आपण वापर करा. ठीक आहे, सो कोणाला काही आज प्रश्न थर्सडे आहेत का, कारण त्या मार्कर्स वरती किंवा त्या लिमिट्स वरती जास्त स्ट्रेस न घेता. सॉरी, कोणीतरी बोलत होतं काही. नाही, उषा, आज गुरुवार आहे मग. आज गुरुवार आहे. गुरुवार. हो, आज गुरुवार आहे. ओके ओके, ठीक आहे. पण तुम्ही या 2 कारण तुम्हाला बदलायला बराच वेळ लागेल, 2-3 दिवस करा ते. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं करून फायनली बॅलन्स पण करा, कारण मागच्या वेळी तुम्हाला 30 गोष्टी, हा रूल तसाच आहे. 30 गोष्टींचा रूल तसाच आहे. मग लंच पाहिजे का, ब्रेकफास्ट आणि लंच ब्रंच करायचंय का, तुम्हाला जे काही बदल करायचे ते करा. पण आपण संडेला परत तुमचा प्लॅन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, ओके. तो आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. मला त्याचा एक आढावा म्हणून तुम्हाला सगळं सांगायचं होतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमची मागची पानं चाळून बघा. एखादा क्लास मिस झाला असला, त्याची व्हिडिओ टाकली आहे ती ऐकून बघत असला मनात तर, पण तो तुम्ही तयार केल्यानंतर मॉडिफाय केल्यावरती ग्रुपवरती शेअर पण करू शकता. ठीक आहे, पण आपण मागच्या वेळी जे बोलले नाही त्यातल्या कोणी नवीन लोकांना आपण हा प्लॅन आता बोलायला सांगणार, कारण आपण खूप लोक, त्यामुळे 40-45 जण असताना आपल्याला प्रत्येकाशी बोलणं शक्य नाहीये. पण यावेळी नवीन लोकांनी शेअर करावा, पण संडेला ते असेल
आणि त्याच्यासाठी आधी काही गरज असली तर मी सॅटर्डेला तुम्हाला अजून काही इनपुट्स देईन. ठीक आहे, गुड. तर प्रेयर करूया मग. हो.